नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज राठोड. आज आपण प्लॅनेटरी मोशन बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर पहा, प्राचीन काळापासून प्लॅनेटचे जे काही मोशन आहे त्याची स्टडी करण्यासाठी बऱ्याच सायंटिस्टने रिसर्च केलं आणि हे जे काही रिसर्च आहे ते आपल्या नेक आईजनं होत होतं. पण गॅलिलिओ नावाच्या सायंटिस्टने टेलिस्कोपचं इन्व्हेन्शन केलं आणि टेलिस्कोपचं इन्व्हेन्शन केल्यानंतर बराच डाटा आणि अवेलेबल झाला आणि ॲस्ट्रॉनॉमर ह्या डाटाचा वापर करून वेगवेगळे रिसर्च करू लागले. त्याच्यामधला एक जॉहानस केपलर नावाचा सायंटिस्ट त्यानं टेलिस्कोपच्या मदतीनं आणि जे काही पूर्वीचा डाटा होता त्याच्या माहितीच्या आधारावर प्लॅनेटची जी काही मोशन आहे आणि प्लॅनेट कोणत्या गतीनं फिरतात याच्याबद्दल स्टडी केली आणि 3 लॉ सांगितले. त्याच्यामधले आपण आज तिन्ही लॉ पाहणार आहोत. केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ आणि केपलर थर्ड लॉ. त्याच्या आधी आपण इलिप्स बद्दल माहिती समजावून घेणार आहोत. पहिला आपला कन्सेप्ट आहे इलिप्स. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. इलिप्स म्हणजे काय? व्हेन अँड कोन कट बाय इन्क्लाइन प्लेन अँड दॅट टाइम अ कर्व इज ऑब्टेन, दॅट कर्व इज कॉल्ड ॲज इलिप्स. म्हणजे काय होतो? हा समजा एक कोन आहे. हा समजा काय कोन आहे आणि हा कोन जेव्हा आपण इन्क्लाइन प्लेन काय करतो? कट करतो. जेव्हा कोनला आपण इन्क्लाइन प्लेन कट केला तर अशा प्रकारची एक कर्व आपल्याला भेटते. त्या कर्वला तुम्ही काय म्हणणार? इलिप्स असं म्हणणार. इलिप्स म्हणजे खूप सोपा कन्सेप्ट आहे. याला आपण मराठीमध्ये याला आपण लंबवर्तुळ असं म्हणणार. तर when cone cut by inclined plane and that time curve is obtained, that curve is called as ellipse. त्या कर्वला तुम्ही काय म्हणणार? इलिप्स असं म्हणणार. तर डेफिनेशन लक्षात ठेवायची. पुन्हा एकदा रिव्हिजन करणार. when and cone cut by inclined plane, that time curve is obtained, that curve is called as ellipse. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट टॉपिक आहे केपलर फर्स्ट लॉ. केपलर फर्स्ट लॉ म्हणजे काय? आता तुम्हाला माहित आहे इलिप्स म्हणजे कळालं. इलिप्स म्हणजे काय? एक लंबवर्तुळ ज्याच्यामध्ये 2 फोकल पॉइंट असते. तर केपलर फर्स्ट लॉ काय सांगते? लक्ष द्या. केपलर फर्स्ट लॉ the orbit of an planet is the ellipse with the sun is at the one focal point. म्हणजे काय? केपलर फर्स्ट लॉ काय सांगते? प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे ती कशी असते? इलिप्स असते. पण प्लॅनेटची ऑर्बिट कशी असते? इलिप्स असते आणि त्याच्या एका पॉइंटला काय असतो? आपला सन असतो. त्याला काय म्हणायचं? केपलर फर्स्ट लॉ. आता हे समजा इलिप्स आहे. अशा प्रकारचा लंबवर्तुळ आहे आणि ह्या लंबवर्तुळा म्हणजे प्लॅनेट ची जी काही ऑर्बिट आहे ती कशी असते? लंबवर्तुळाकार असते आणि त्याच्यामध्ये एका फोकल पॉइंट वर काय असतो? सन असतो. त्याच्यामधल्या एका फोकल पॉइंट वर असतो सन आणि प्लॅनेट ची जी ऑर्बिट आहे ती काय असते? इलिप्स असते. त्यालाच काय म्हणायचं? फर्स्ट लॉ ऑफ द केपलर. तर ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? दोनच की पॉइंट लक्षात ठेवायचं. प्लॅनेटची जी ऑर्बिट असते ती काय असते? इलिप्स असते. इलिप्स म्हणजे तुम्हाला आत्ताच मी सांगितलेलं आहे. इलिप्स म्हणजे लंब वर्तुळ. प्लॅनेटची ऑर्बिट काय आहे? इलिप्स आहे आणि सन एका फोकल पॉइंट वर असतो. त्या ऑर्बिटच्या एका फोकल पॉइंट वर कोण असतो? सन आणि एका फोकल पॉइंट वर असतो प्लॅनेट. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आहे केपलर सेकंड लॉ. तर सेकंड लॉ म्हणजे काय? द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. समजा, लक्ष द्या इकडं. तर ही जी काही प्लॅनेटची ऑर्बिट आहे आणि इथं समजा आपला सन आहे. तर ह्या ठिकाणी आहे प्लॅनेट. तर प्लॅनेट आणि सनला जी लाईन जॉईन करते ती इक्वल एरिया इक्वल इंटर ऑफ टाइम मध्ये स्वीप करते. म्हणजे काय? जे काही प्लॅनेट असते, जेव्हा प्लॅनेट सनच्या जवळ असतो तो काय करतो? त्याची जी स्पीड आहे ते काय असते? जास्त असते. जेव्हा प्लॅनेट जो आहे तो सनच्या जवळ असतो तेव्हा त्याची जी गती आहे, स्पीड आहे, तो वेगानं फिरतो आणि प्लॅनेट पासून जेव्हा एखादं जे काही प्लॅनेट आहे सन पासून दूर जातो तेव्हा त्याची स्पीड काय होते? कमी होते. केपलर सेकंड लॉ काय सांगतो? खूप सोपं आहे. जेव्हा प्लॅनेट सनच्या जवळ असतो तेव्हा त्याची स्पीड जास्त असते म्हणजे आणि तेव्हा जेव्हा तो सन पासून दूर जातो तेव्हा त्याची स्पीड काय असते? कमी असते. हे आपल्याला केपलर सेकंड लॉ सांगते. पुन्हा एकदा रिव्हिजन. The line joining the planet and the sun sweep equal area in equal interval of time is called as Kepler second law. तर केपलर थर्ड लॉ काय?
द स्क्वेअर ऑफ its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of planet from the sun. म्हणजे काय सांगतो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर हा डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहे कोणासोबत, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. हा लॉ सोप्या भाषेमध्ये समजावून घेण्याचा अर्थ म्हणजे काय, जो प्लॅनेट सन पासून जेवढा जास्त दूर राहील त्याला प्रदक्षिणा करण्यासाठी तेवढा जास्तच काय लागणार, वेळ लागणार. म्हणजे त्याचा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा मीन डिस्टन्सच्या क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स मध्ये असतो. तर हा झाली केपलरचे 3 लॉ. त्याच्यामध्ये आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये जे काही ग्रहांच्या गतीचे विषयी नियम आपण पाहिलेले आहे आणि ग्रह प्लॅनेटच्या सनच्या भोवती कशी फिरतात त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिलेलं आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.